पवित्र शास्त्र वाचन बायबल कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 13 मराठी। रोमकरास पत्र अध्याय 13 रोमकरास पत्र अध्याय 13 अधिकाऱ्यांच्या आज्ञापालनाबाबत सूचना। अधिकाऱ्यांच्या आज्ञापालनाबाबत सूचना। प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकारास मान्य असावे, कारण परमेश्वरापासून नाही असा अधिकारच नाही। जे अधिकारी आहेत ते परमेश्वराने नेमलेले आहेत। यास्तव जो अधिकाराला आड येतो तो परमेश्वराच्या व्यवस्थेस आड येतो आणि आड येणाऱ्यास दंड प्राप्त होईल। चांगल्या कामास अधिकाऱ्याची भीती आहे असे नाही, तर वाईट कामास आहे। तर अधिकाऱ्यांची भीती नसावी अशी तुझी इच्छा आहे का? योग्य ते कर, म्हणजे त्याच्या योगे तुझी वाहवा होईल, कारण तुझ्या हितासाठी तो परमेश्वराचा सेवक आहे। तरी जे वाईट ते तू केलास त्याची भीती बाळग, कारण तो तरवार व्यर्थ धारण करणारा नव्हे, तर क्रोध दाखविण्याकरता वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा असा तो परमेश्वराचा सेवक आहे। यास्तव क्रोधामुळे केवळ नाही, तर मनाच्या विवेकामुळे आज्ञेत राहणे अगत्य आहे। या कारणास्तव तुम्ही करही देता, कारण ते परमेश्वराची सेवा करणारे आहेत व ते याच सेवेत तत्पर असतात। ज्यांचे देणे त्या सर्वाला भरून द्या। ज्याला कर त्याला कर, ज्याला जकात त्याला जकात, ज्याला भय त्याला भय, ज्याला सन्मान त्याला सन्मान द्या। बंधुप्रेम एकमेकावर प्रीती करणे, याशिवाय कोणाचे ऋणी असू नका, कारण जो दुसऱ्यावर प्रीती करतो तो नियमशास्त्र पूर्णपणे पाळतो। व्यभिचार करू नको, मनुष्यहत्या करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको। या आज्ञांचा आणि दुसरी काही आज्ञा असली तर तिचाही सारांश जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, या वचनात आहे। प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करीत नाही, म्हणून प्रीती ही नियमशास्त्र पूर्णपणे पाळणे आहे। ख्रिस्त दिनाचे आगमन समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे। आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्याजवळ आले आहे। रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी। दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे। दंगलात व मद्याच्या धुंदीत, विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका।